तर पुणे परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। रात्रीपासूनच या पावसाला सुरुवात झाली। दरम्यान कालपासूनच खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। मात्र रात्री झालेल्या अचानक पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि आमदार माधुरी मिसाळ या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। माधुरी मिसाळजी, आपलं स्वागत TV9 मध्ये। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। मात्र दुसरीकडे धंगेकरांनी गंभीर आरोप केलेला आहे की महापालिका प्रशासन सज्ज नव्हतं, नदी नाले किंवा नाले सफाई झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना आता त्रासाला सामोरं जावं लागतंय। माधुरीताई, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हो, येतो। हां, आत्ताच धंगेकरांचा आमच्याशी संवाद झाला। ते म्हणाले की नाले सफाई करण्यात आलेली आहे, महापालिका प्रशासन सज्ज नव्हतं, महापालिकेनं कुठलीही खबरदारी या संदर्भात घेतलेली नाहीये। आत्ताची परिस्थिती बघता 2 दिवस रोज खूप पाऊस पडतोय आणि आता विसर्ग खडकवासल्यामधनं सोडला। त्याचा अलर्ट सकाळी 6:30 वाजता डिपार्टमेंटनी दिला। त्याच्यानंतर आपण नागरिकांना सगळे अलर्ट करेपर्यंत आता आपल्याला कोणावर अलिगेशन करण्यापेक्षा जे आता एकता नगर, साईनगर, विठ्ठलनगर जिथे पाणी शिरतंय, आता आपण बोटी मागवल्यात, तर नागरिकांना बाहेर काढणं हे आपलं पहिलं आता कर्तव्य आहे। त्याच्यानंतर आपण एकमेकांवर काय कोणी चुका केल्या ते आरोप करू। मला असं वाटतंय की मी इथे पोहोचते आणि नागरिकांना बाहेर पहिल्यांदा सुरक्षित स्थळी हलवणं हे आता काम आम्ही सुरू केलेले। आमचे नगरसेवक ऑलरेडी सगळे जागेवर आहेत आणि बघू या परिस्थितीला सामोरं परत एकदा जायला लागणार आहे आपल्याला। नक्कीच माधुरीजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर माधुरी मिसाळ यांनी आता प्रशासन सज्ज आहे, वेळोवेळी उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन दिलंय।